मक्का घेतला आणि त्या नाल्यामध्ये गेला पाण्यासाठी. नाल्यामध्ये पाण्यासाठी गेल्यानंतर त्या नाल्यातून गाई म्हशी ढोरं असे त्या पाण्यातून असे गेले. पाण्यातून गेल्यानंतर तो पाणी झाला गढूळ. तो गेल्यानंतर वापस आला. भगवंता म्हणते का पाणी गढूळ आहे. तथागत बुद्ध म्हणतात मी तुला फक्त पाणी सांगितलं, तो गढूळ आहे किंवा स्वच्छ आहे तो नाही विचार, फक्त पाणी. मग तो वापस येतले आणि इथून परत जातले. तो गढूळ प्रवाह निघून गेला आणि स्वच्छ पाणी घेऊन आला. परिस्थिती बदलत असते. का असते? बदलत असते. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की माझी स्वतःची ऐपत सायंटिस्ट बनण्याची नव्हती, कारण मी पेपर वाचणारा माणूस आहे. घरची परिस्थिती अतिशय खराब होती, पण मी एक मिसाईल मॅन बनलो आणि देशाचा राष्ट्रपती बनलो. माघार कधी घेतलं नाही. खडतर मार्ग होता तरी माघार घेतला. आणि म्हणून स्वाभिमानाने सांगता येते एक पेपर वाटणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनते आणि तोच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते आणि त्याच्या मिसाईलचा उपयोग आज इराण सुद्धा युद्धासाठी वापरत आहे. कॅबिनेट कोणती? मुसलमान कॅबिनेट मध्ये झगडा कोणता? देशामध्ये हिंदू मुसलमानाचे झगडे लावले, पण ज्या मुसलमानाच्या हातून तो मिसाईल बनला त्याचा आज यूज होत आहे हे मात्र या देशाने विसरू नये. अलग लक्षात. माझं सांगणे एवढंच आहे तर तुम्हाला भरारी जर ठेवायचा असेलच तर गरुड बना. का बना? गरुड जेव्हा आपल्या पिल्लाला जन्म देते लगेच पायामध्ये पकडते आणि वरती उंच भरारी घेते. वरती एकदम जन्मल्या बरोबर वरती नेते आणि वरती नेल्या बरोबर खाली सोडते. खाली सोडल्याबरोबर त्या नुकत्याच जन्मलेल्या लेकराने एवढं माहित राहत नाही वारा काय आहे, श्वास काय आहे, हवा काय आहे, जमीन काय आहे, निसर्ग काय याची जाणीव मात्र नाही. पण लगेच पटन पायामध्ये धरते, वऱ्यावर खाली सोडते. खाली सोडता सोडता आपल्या आईला आवाज करते, आई जवळ येणार ग, येणार ग, जवळ येणार ग. आई मात्र घेतलंय वरती गिरट्या मारत राहते. जसा जसा तो जमिनीच्या खाली येत, जमिनीच्या वाटेच्या दिशेने येते 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 पळत एवढ्या स्वतःमध्ये एवढी ऊब निर्माण करते, सर्व सामर्थ्य लावते आणि फटकन पुन्हा वरती भरारी घेते आणि वरती जाऊन आपल्या आईला म्हणते आई जमलं ग, आई जमलं. सामर्थ्य महत्वाचं. पंखामध्ये एनर्जी निर्माण करणे महत्वाचं आहे. जन्मल्या बरोबर तो जेव्हा पंखामध्ये एनर्जी निर्माण करते तो गरुडाची झेप देते. झेप गरुडासारखी असली पाहिजे एवढं मला लक्षात ठेव. नाही माझी परिस्थिती नव्हती. तर परिस्थिती विचाराने बदलल्या जाते. माझी परिस्थिती नव्हती